तर संपूर्ण राज्यभरात पावसाने काय थैमान घातलंय ते देखील आपण पाहूया। सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। कृष्णा नदीची पाणी पातळी 15 फुटांवर, चारही बंधारे पाण्याखाली। जिल्ह्यातील काही ठिकाणी शेतात पाणी साचलंय। सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भाग माण तालुक्यातलं आंधळी धरण हे मे महिन्यामध्येच ओव्हरफ्लो झालं आणि अनेक ठिकाणचे बंधारे तलाव ओसंडून वाहू लागले। बीडच्या माजलगाव शहरात मुसळधार पाऊस, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी, तर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना शहरवासियांची ही कसरत। रायगडच्या पेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, बागायतदार, वीटभट्टी व्यावसायिक, भाजीपाला उत्पादक यांना या पावसाचा मोठा फटका, तर शेतात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं नियोजन कोलमडलंय। पेण तालुक्यातल्या हमरापूरला मुसळधार पावसाचा मोठा फटका, गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये पाणी शिरल्यानं गणेश मूर्तींचं मोठं नुकसान। सांगलीच्या शिराळा तालुक्यात सततच्या पावसामुळे भात शेतीला तळ्याचं स्वरूप, तर पेरणी मशागत करता येणार नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसानं करमाळा तालुक्यातल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान। शेटफळ नागोबाचे गावात विजय लबडे यांची डाळिंबाची बाग जमीनदोस्त झाली आहे। पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी रस्ते बंद आहेत। पुढील 3 दिवस होणाऱ्या परीक्षा स्थगित करणार, जयंत पाटलांची सरकारकडे मागणी आहे। मुंबईत पावसामुळे नुकसान झालेल्यांना तातडीनं भरपाई द्या, आदित्य ठाकरेंची ही मागणी। मेट्रोचं काम अपूर्ण होतं, मग उद्घाटन का केलंय? आदित्य ठाकरेंचा हा सवाल। प्रामुख्याने मागणी राहील की पहिलं काम या सरकारने जे केलं पाहिजे ते लगेच पंचनामे करून मुंबईकरांना असेल, पुणेकरांना असेल, जिथे जिथे नुकसान झालंय तिथे आम्हाला नुकसान भरपाई तुम्ही दिलीच पाहिजे।